51. ए एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. बी तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. आणि सी तेच काम 60 दिवसात पूर्ण जर करत असेल तर ए हा बी आणि सी च्या मदतीने प्रत्येक तिसऱ्या दिवशी ए आणि बी आणि सी ची मदत घेत असतो. तर तेच काम किती दिवसात पूर्ण होईल. म्हणजे जर विचार जर केला तर टोटल युनिट ऑफ वर्क किती झालेला असेल. नथिंग बट यांचा एलसीएम तर झालेला असेल एलसीएम यांचा 60 झालेला असेल टोटल युनिट ऑफ वर्क. मग ए हा एका दिवशी किती युनिट वर्क करत असेल. 3 युनिट काम करत असेल. बी किती युनिट ऑफ वर्क काम करत असेल. ए नथिंग बट 3 युनिट पर डे. बी 2 युनिट पर डे. आणि सी 1 युनिट पर डे. म्हणजे पहिल्या दिवशी ए न केलं तर 3 युनिट काम होणार. देन दुसऱ्या दिवशी सुद्धा ए न काम करेल म्हणजे 3 युनिट होणार. आणि तिसऱ्या दिवशी ए प्लस बी प्लस सी नथिंग बट याचे 3 युनिट प्लस बी किती युनिट करणार आहे 2 युनिट प्लस सी किती युनिट करणार आहे 1 युनिट. म्हणजे किती युनिट झालेलं असेल प्रत्येकी नथिंग बट 3 दिवसामध्ये टोटल युनिट ऑफ वर्क 3 आणि हे 6 नथिंग बट काय झालेलं असेल 12. म्हणजे इन 3 डेज किती युनिट ऑफ वर्क झालेला असेल 12 युनिट ऑफ वर्क झालेला असेल. सो देअरफॉर 60 युनिट ऑफ वर्क करण्यासाठी किती दिवस लागलेले असेल. मग काय झालेलं असेल देअरफॉर x इज इक्वल टू 12 इंटू 60 काय झालेलं असेल 3 इंटू 60 डिवायडेड बाय 12. थिंग बट 12 पंचे 60 आणि देन त्याच्यानंतर 5 तेरी 15. म्हणजे किती दिवस लागायला पाहिजे 15 दिवस लागायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 52. 11 क्रिकेटचे प्लेयर्स दिलेले आहे. त्याच्यामध्ये जो कॅप्टन आहे त्याचं एज दिलेलं आहे 26 इयर. देन त्याच्यानंतर वाईस कीपर जो दिलेला आहे त्याचं वय दिलेलं आहे 3 वर्षांनी मोठा आहे. म्हणजे किती झालेलं असेल 29 झालेलं असेल. आणि सगळ्यांची सरासरी देन त्याच्यानंतर उर्वरित जे खेळाडू आहे त्यांची संपूर्ण टीमची जी सरासरी दिलेली आहे ती 1 वर्षांनी कमी दिलेली आहे. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल सरासरी कन्सिडर करावं लागेल आपल्याला. सरासरी इज इक्वल टू एक्स. सो देअरफॉर सरासरीचं फॉर्म्युला काय बोलतं की सगळ्यांची बेरीज डिवायडेड बाय एकूण संख्या झालेला असेल. मग एक्स इज इक्वल टू 26 प्लस 29 प्लस आता बाकीचे प्लेयर्स जे वाचणार आहे तर त्यांचं एज किती असणार आहे एक्स मायनस 1 इंटू किती प्लेयर्स वाचलेले असेल 9 प्लेयर वाचलेले असतील डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ प्लेयर नथिंग बट 11. मग आता इकडे जर केलं तर 11 इंटू एक्स इज इक्वल टू 26 आणि 19 नथिंग बट 30 आणि 50 30 आणि हे 25 30 आणि 25 55 प्लस 9x मायनस 9 झालेला असेल. देन त्याच्यानंतर 9x ला इकडे जर आणलं तर 11x मायनस 9x इज इक्वल टू 55 मायनस 9 वाचलेलं असेल. तर देन त्याच्यानंतर तर 2x इज इक्वल टू 55 मायनस 9 नथिंग बट 46. So therefore x is equal to 46 divided by 2. So x is equal to 23. म्हणजे बाकीच्या वाचलेल्या प्लेयर्सची सरासरी वय जे आहे ते किती वर्ष असायला पाहिजे 23 वर्ष असायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 53. एका प्लेयर्सने टोटल नंबर ऑफ रन काढलेले आहे. टोटल नंबर ऑफ रन नथिंग बट 110 रन काढलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी 3 चौकार मारलेले आहेत. 3 किती मारलेले आहेत चौकार.
चौकार नथिंग बट 4 म्हणजे काय झालेलं असेल 3 × 4 म्हणजे 12 रन त्यांनी चौक्याच्या माध्यमातून काढलेले आहे. त्याच्यामध्ये 8 षटकार त्यानं मारलेले आहे. म्हणजे याचाच अर्थ 8 × 6 षटकार नथिंग बट छक्का झालेला असेल. मग साईन 8 48. जर विचार केला तर मग टोटल नंबर ऑफ रन इन बाउंड्रीज म्हणजे किती झालेले असेल 48 + 12 नथिंग बट 60 रन जे आहे ते काय चौका आणि छक्क्याच्या माध्यमातून नथिंग बट बाउंड्रीजच्या माध्यमातून भेटलेले आहे. मग वाचलेले जे रन आहे धावून जे रन काढलेले असेल धावून रन हे काय झालेलं असेल टोटल रन 110 मायनस बाउंड्रीचे रन जर केले तर वाचले किती 50 रन त्याने काय काढलेले आहे धावून काढलेले आहे. मग शेकडा रन किती धावून काढलेले आहे शेकडा धावून रन नथिंग बट काय झालेला असेल की 50 रन कुणापैकी 110 पैकी म्हणजे 50 रन जे आहे ते कुणापैकी 110 पैकी तर किती टक्के रन झालेले असेल. जर विचार केला तर किती होणार 0 0 विथ कॅन्सल 500 डिवायडेड बाय 11 म्हणजेच 11 चोर 44 वाचले 6 देन त्याच्यानंतर 0 11 5 55 उरणार 5 डिवायडेड बाय 11% म्हणजे किती टक्के रन धावून काढलेले आहे 45.5/11 रन धावून काढलेले आहे. म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 54. ए ही सर्वात मोठी संख्या आहे जिने 1305 4665 व 6905 ला भागले असता बाकी सारखेच उरते. म्हणजे याचा अर्थ काय काढायला विचारलेला आहे मसावी काढावा लागेल आपल्याला. अशी एक संख्या काढावा लागेल का दिलेल्या सर्व संख्यांना भाग जायला पाहिजे. म्हणजे मग मसावी कोणत्या संख्येचा काढणार 1305 ही जी संख्या दिलेली आहे देन त्याच्यानंतर 4665 आणि त्याच्यानंतर एक संख्या दिलेली आहे 6905. ओके हा संख्यांचा काय काढावा लागेल मसावी काढावा लागेल. तर मग याच्यातून अगोदर बाकी उरत आहे म्हणजे याच्यातून आपल्याला वजा करावं लागेल 6905 मायनस 4665 त्याच्यानंतर 6905 मायनस 1305 मायनस नथिंग 4665 मायनस 1305 वजा करावं लागेल. म्हणजे किती राहत आहे 0 ते 10तून 6 गेले 4 हात 6ला 1 नथिंग बट 9तून 7 गेले 2 देन त्याच्यानंतर 2. ओके देन 0 0 6 5 देन 0 6 3 3. ओके आता यांचा काय काढावं लागेल आपल्याला लसा यांचा मसावी काढावा लागेल 2 2 4 0 5 6 00 आणि 3 3 6 0. आता जेव्हा 0 आहे तर काय झालेलं असेल 0 0 0 नथिंग बट काय झालेलं असेल 10नी पूर्णपणे भाग गेलेला असेल. मग 24 दिसतं इकडे 60 दिसत आहे 36 दिसत आहे म्हणजे याचा अर्थ 4ने भाग जातो 4ने मग किती वेळा गेलेला असेल 25. ओके देन त्याच्यानंतर उरले 2. ओके देन त्याच्यानंतर 56 मग देन त्याच्यानंतर 56 मध्ये 14 × 56 म्हणजे किती झालेलं असेल 140. देन त्याच्यानंतर किती झालेलं असेल 8 × 32. ओके उरले किती 1 आणि देन 6 नथिंग बट 4 × 16 अधिक 4चा भाग जातो 4चा भाग टाकू शकतो आपण किती वेळा गेलेला असेल 14 × 56 नंतर 35 × 140 देन त्याच्यानंतर 21 देन त्याच्यानंतर जर बघितलं 14 35 आणि हे तर 7चा भाग जातो याच्यामध्ये 2 वेळा याच्यामध्ये 7 5 35 आणि देन 7 3 21. आता जाणार का नाही. मग देन काय झालेला असेल हा संख्यांचा गुणाकार म्हणजे काय झालेला असेल मसावी. मग मसावी किती निघलेला असेल 10 × 4 × 4 × 7 म्हणजे किती झालेलं असेल 16 × 7 16 × 7 नथिंग बट किती झालेलं असेल 112 × 10 म्हणजे मसावी किती झालेला असेल ती संख्या जी आहे ती संख्या कोणती असेल 1120. हा संख्येने 1305 4665 व 9605 ला भागला असता बाकी जे उरणार आहे जे बाकी उरायला पाहिजे ते काय असायला पाहिजे समान उरायला पाहिजे. परंतु गिव्हन क्वेश्चन असा आहे का त्या संख्यांच्या अंकांची बेरीज विचारलेली आहे. काय विचारलेली आहे
अंकांची बेरीज, मग सो देअरफोर काय झालेलं असेल 1 + 1 + 2 नथिंग बट किती यायला पाहिजे 4, म्हणजे ऑप्शन ए हे तुमचं करेक्ट आन्सर असेल. क्वेश्चन नंबर 55. जर विक्री किंमत दुप्पट केल्यास नफा तिप्पट होतो तर नफ्याची टक्केवारी किती? काय काढायला विचारलेलं आहे नफ्याची टक्केवारी. गिवन डाटा काही दिलेले नाही आहे, म्हणून खरेदी किंमत जी आहे आपण कन्सिडर केली एक्स आणि विक्री किंमत जर कन्सिडर केली आपण वाय, तर मग नफा इज इक्वल टू आपल्याला माहीत असतो काय असतो, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, विक्री किंमत मायनस खरेदी किंमत, म्हणजे याचा अर्थ काय झालेला असेल वाय मायनस एक्स इज इक्वल टू काय झालेला असेल नफा. सो देअरफोर बट कंडिशन दिलेली आहे. कंडिशन काय दिलेली आहे की जेव्हा विक्री किंमत ही डबल होत असेल, विक्री किंमत ही डबल जर होत असेल तेव्हा नफा काय होत आहे 3 पट, म्हणजे नफा तीन पट काय झालेला असेल वाय मायनस एक्स अगोदर होत होता, तर आता काय झालेला असेल 3 टाइम्स ऑफ वाय मायनस एक्स मायनस काय झालेला असेल एक्स पद्धतीत झालेला असेल. मग देअरफोर 3y मायनस 3x इज इक्वल टू 2y मायनस एक्स, वायची टर्म एका साईडला 3y मायनस 2y इज इक्वल टू 3x मायनस एक्स. सो देअरफोर काय झालेलं असेल याच्यामध्ये y इज इक्वल टू 2x, y इज इक्वल टू 2x. मग याच्यामध्ये आपण इक्वेशन सपोज 1 जर केलं आणि पुट इन इक्वेशन 1 मध्ये जर पुट जर केलं तर काय भेटलेलं असेल, मग नफा इज इक्वल टू काय भेटला पाहिजे, नफा इज इक्वल टू वायची किंमत 2x मायनस एक्स. सो देअरफोर किती व्हायला पाहिजे एक्स. विचारलेलं काय आहे पर्सेंटेज नफा विचारलेलं, काय विचारलेलं आहे पर्सेंटेज नफा. मग पर्सेंटेज नफा इज इक्वल टू नफा डिवायडेड बाय खरेदी किंमत इंटू 100 इज इक्वल टू नफा नथिंग बट किती झालेला होता आपल्याला एक्स, खरेदी किंमत आपण कन्सिडर केलेली होती एक्स इंटू किती झालेलं असेल 100. सो देअरफोर एक्स गेट कॅन्सल, तर काय व्हायला पाहिजे 100% तुम्हाला काय व्हायला पाहिजे शेकडा नफा व्हायला पाहिजे, म्हणजे ऑप्शन बी हे तुमचं करेक्ट आन्सर राहील. क्वेश्चन नंबर 56. श्रीमान थॉमस यांनी टोटल अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली आहे. टोटल अमाऊंट जी इन्व्हेस्ट केलेली आहे ती 13,900 रुपये 2 वेगवेगळ्या बँकांमध्ये डिपॉझिट केलेली आहे. तेव्हा त्याला टोटल सिम्पल इंटरेस्ट मिळालेला आहे. मग टोटल सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, तर 2 वेगवेगळ्या बँकमध्ये असल्यामुळे आपण पहिला सिम्पल इंटरेस्ट प्लस दुसरा सिम्पल इंटरेस्ट म्हणजे P1 R1 T1 डिवायडेड बाय 100 प्लस P2 R2 T2 डिवायडेड बाय 100. तर मग काय झालेलं असेल P1 आपल्याला माहीत नाही आणि P2 सुद्धा माहीत नाही, बट टोटल अमाऊंट केलेली आहे. तर सपोज फॉर एक्झाम्पल पहिल्या याच्यामध्ये P अमाऊंट केलेली असेल और X अमाऊंट केलेली असेल. सपोज फॉर एक्झाम्पल X केलेला असेल त्यांनी, देन त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रेट जो होता तो 14%चा होता, देन टाईम जो होता तो 2 वर्षाचा डिवायडेड बाय 100 प्लस दुसऱ्या याच्यामध्ये काय झालेलं असेल आता एक्स ही किंमत जर गेलेली असेल तर मग याच्यातून 13,900 मधनं एक्स मायनस जर केलं तर P2 इन्व्हेस्ट केलेला असेल इंटू R2 दिलेलं होतं 11% आणि टाईम दिलेला आहे 2 डिवायडेड बाय 100 इज इक्वल टू टोटल सिम्पल इंटरेस्ट जो दिलेला होता तो 3,508 रुपये दिलेला होता, 3,508 रुपये. तर मग इकडे जर मल्टिप्लिकेशन जर केलं तर किती झालेलं असेल 3508 इंटू 100 नथिंग बट 120 इज इक्वल टू किती झालेलं असेल 14 दुने 28 एक्स मायनस 11 दुने 22 नथिंग बट 13900 इंटू 22 इंटू मायनस काय झालेलं असेल 11 दुने 22 एक्स नथिंग बट इकडे काय झालेलं असेल 6x. मग इकडे जर आलेलं असेल सो देअरफोर 6x इज इक्वल टू आपण लिहू शकतो काय लिहू शकतो 3508,000 मायनस 13,900 गुणिला 22 नथिंग बट 139 इंटू 22 जरी केलं 9 दुने 18 8 देन त्याच्यानंतर हातचाला 1 3 दुने 6 आणि 1 7 देन त्याच्यानंतर 2 1 0 देन त्याच्यानंतर 8 7 2 तर 8 7 8 15 5 हातचाला 1
7 2 9 1 10 शून्य आजचा लेख 3 आणि किती शून्य लावावं लागेल 2 0 लावावं लागेल 1 2 0 म्हणजे ही किंमत वजा करावं लागेल. ओके 3,05,800 वजा करावं लागेल. मग देअरफॉर x इज इक्वल टू 800 नथिंग बट 0 0 0 देन त्याच्यानंतर 0तून 5 गेले नथिंग बट 5 आजचाला 1 5तून 1 गेला 4 3तून 3 गेले 0 म्हणजे किती झालेलं असेल 6x इज इक्वल टू 4,5,000 देअरफॉर x इज इक्वल टू किती होणार 45,000 डिवायडेड बाय 6 तर x इज इक्वल टू काय झालेलं असेल सायन्स आता 42 नथिंग बट किती वेळा गेलेलं असेल 7 वेळा देन उरले किती 42 म्हणजे 3 आणि हे 0 नथिंग बट 5 देन त्याच्यानंतरचे 00 म्हणजे काय झालेलं असेल x इज इक्वल टू 7,500 रुपये. बट एक्स कुठे आपण इन्व्हेस्टेड केलेली आहे सपोज ह्या पहिल्या बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे आणि दुसऱ्या बँकेमध्ये विचारलेलं आहे. गिवन क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे सपोज दुसऱ्या बँकेमधलं अमाऊंट नथिंग बट बी ही बँक असेल सपोज बीमध्ये अमाऊंट इन्व्हेस्ट केलेली असेल म्हणजे बीमध्ये काय झालेलं असेल मग 13,900 मायनस काय करावं लागेल 7,500 वजा करावं लागेल. मग नथिंग बट 900 मायनस 500 किती वाचलेलं असेल 400 आणि 13तून 7 गेले त्यांना नथिंग बट किती वाचलेलं असेल 6 म्हणजे काय व्हायला पाहिजे दुसऱ्या ह्याच्यामध्ये म्हणजे सेकंड बँकेमध्ये 6,400 रुपये इन्व्हेस्टेड केलेले. क्वेश्चन नंबर 57 4 नंतर क्रमाने येणारी 6वी चौरस संख्या. चौरस संख्या म्हणजे काय दिलेलं आहे चौरस संख्या नथिंग बट वर्ग संख्या होत असते. चौरस संख्या नथिंग बट काय होत असते वर्ग संख्या म्हणजे 4 ही काय दिलेली आहे वर्ग संख्या दिलेली आहे. मग 4चा जर पाया जर विचार जर केला तर कोणाची वर्ग संख्या आहे 4 नथिंग बट हिचा पाया असतो 2 2चा वर्ग किती आहे 4. मग पाया काढला आणि त्याच्यामध्ये जर विचारलेला आहे का क्रमाने येणारे 6वी मग याच्यामध्ये जर 6 जर ॲड केले आपण तर काय झालेलं असेल 2 + 6 नथिंग बट काय झालेलं असेल 8 म्हणजे येणाऱ्या चौरस संख्येचा पाया भेटलेला असेल. मग 8 पाया असणारी चौरस संख्या म्हणजे 8चा वर्ग किती झालेला असेल 64 म्हणजे 4 नंतर क्रमाने येणारी 6वी वर्ग संख्या म्हणजे काय झालेलं असेल 64 म्हणजे 64 झालेली आहे. परंतु विचारलेलं असं आहे का त्याची निमपट म्हणजे काय विचारलेली हाफ म्हणजे 64चे काय विचारलेलं आहे निमपट म्हणजे हाफ विचारलेली आहे. मग 64चे अर्धे किती होणार 32 म्हणजे तुमचं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 58 घातांकाचा क्वेश्चन दिलेला आहे m raised to the power a b minus c m raised to the power b c minus a m raised to the power c a minus b दिलेला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याकडे नियम दिलेला आहे की m raised to the power a raised to the power m raised to the power n तो इज इक्वल टू काय झालेला असेल मल्टिप्लिकेशन म्हणजे काय झालेलं असेल a raised to the power m into n झालेला असेल. मग इन सेम वे यूज जर केला आपण त्याच्यामध्ये तर काय झालेलं असेल a raised to the power ab minus ac into m raised to the power bc minus ab into m raised to the power ca minus cb. ओके तर मग ते त्याच्यानंतर सेकंड नियम लागलेला असेल काय लागलेला असेल बेस ऑफ सेम तर पॉवरची काय झालेली असेल ॲडिशन म्हणजे m raised to the power n into m raised to the power a raised to the power m into a raised to the power n is equal to काय झालेलं असेल a raised to the power m plus n झालेलं असेल. सो देअरफॉर काय करता येणार m is equal to a raised to the power b minus ac plus bc minus ab plus ca minus cb. Nothing but ab get cancel AC get cancel BC get cancel. सो m raised to the power 0 मग याच्यामध्ये नियम लागलेला असेल a raised to the power 0 इज इक्वल टू काय झालेलं असेल 1. सो देअरफॉर m raised to the power 1 नथिंग बट काय व्हायला पाहिजे 1 व्हायला पाहिजे म्हणजे ऑप्शन डी हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन नंबर 59 एक भिंत दिलेली आहे आणि तिला शिडी लावलेली आहे. तर भिंतीपासून शिडीचं खालचं जे टोक आहे ते किती मीटरवर आहे 7 मीटरवरती आहे आणि देन वरच्या टोकाला शिडीची लेंथ दिलेली आहे
ते नथिंग बट उंचीचं टोक दिलेलं आहे ते 24 मीटरचं दिलेलं आहे. आणि विचारलेलं आहे की असेल तर शिडीची उंची किती, नथिंग बट याची शिडीची काय झालेली आहे, उंची विचारलेली आहे. मग विचार जर केला तर ट्रायंगल 90 डिग्रीमध्ये दिसतं. पायथागोरसचा थेरम जर लावला तर चालेल. मग काय झालेलं असेल, AC² इज इक्वल टू AB² प्लस BC². सो देअरफॉर AB² नथिंग बट काय झालेलं असेल 24² प्लस 7². मग अंडर रूटमध्ये टाकावं लागेल म्हणजे काय होणार, 24चा वर्ग 576 प्लस 7चा वर्ग 49. सो देअरफॉर AC इज इक्वल टू काय झालेलं असेल 576 प्लस 49 नथिंग बट वर्गमुळात 625. मग AC इज इक्वल टू काय व्हायला पाहिजे 25 मीटर. म्हणजे तुमचं ऑप्शन बी हे करेक्ट राहील. आकृतीत वर्तुळाची त्रिज्या r दिलेली आहे. त्रिज्या नथिंग बट काय दिलेली r दिलेली जर असेल तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ म्हणजे हा भागाचे पोर्शनचे क्षेत्रफळ विचारलेलं आहे. मग टोटल आपला सर्कलचं जो क्षेत्रफळ असतो तो काय असेल πr². काय असतं πr². टोटल क्षेत्रफळ जे आहे ते पूर्ण πr². परंतु 4 भागापैकी किती आपलं एक भाग डेकोरेटेड केलेला आहे म्हणजे टोटल पार्ट केलेले आहे त्याचे 4 म्हणजे 4 भागापैकी काय केलेलं आहे एक भाग घेतलेला आहे म्हणजे काय झालेलं असेल πr² डिवायडेड बाय 4 झालेलं असेल. त्याचं क्षेत्रफळ जे असणार आहे πr² बाय 4. म्हणजे ऑप्शन सी हे तुमचं करेक्ट आन्सर असेल.